असं राहू मोबाईलवर आता काहीच जाणून बघा. कोणतं डेस्क कोणाकडे तुमच्याकडे सर विभागीय अधिकाऱ्यांकडून पत्र येत आहे वारंवार. तर त्याला काही बोलायचं आहे, कारवाई करायचं आहे किंवा नाही करायचं. फक्त पत्र दिलं नाही, पत्र दिलं आणि त्यांच्याकडे फॉरवर्ड केलं हे नाही होत. कारवाई महत्वाची. उपोषणाला बसायची गरज पडेल का? कारण मी आज परत मेल टाकला आरडीसीच्या याच्यावर. हॅलो, मैं इधर बीड में हूँ. मैं करती ना बात में ऑफिस में हूँ. 2 मिनट में कॉल करती हूँ. हाँ शायद फोन लगाओ. तो नाही काही असेल तर मी काय म्हटलं सर, इकडे बघा, मोठ्या अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत, छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनाच माहिती आहे, जात प्रवर्गामधून जर नियुक्ती होत असेल तर त्या माणसाला नियुक्ती दिनाच्या आदेशापासून तर 6 महिन्याच्या आत त्यांना डॉक्युमेंट जमा करायचं आहे. मी पर्टिक्युलर एका व्यक्तीबद्दल नाही बोलते. पर्टिक्युलर मी अंबुरेबद्दल किंवा तो काही माझा वैयक्तिक दुश्मन नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही असते किंवा गातसारे जर असते, जात प्रवर्गातून लागले असते तर तुम्हाला तेच लागू असतं नियम. आरटीसी साहेब असते जात प्रवर्गातून, त्यांना तेच नियम लागू असतात. 6 महिन्याच्या आत देणेच आहे ना. जर तुम्ही 6 महिन्याच्या आत देत नसाल तर तुम्ही बडतर्फ ना नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे. तर तुम्ही 11 वर्ष वाट बघता, त्यानंतर निदर्शन आणून दिल्यानंतर तुम्ही मजा मारून राहिले, इथं काही अर्थ नाही. कारवाई नाही तर टेबल खुर्चीवर बसून जनतेच्या पैशाचं कशाला विनाकारण नासडा करून राहिले तुम्ही. आपल्या घरी जाऊन बसायचं, राजीनामा द्यायचा विषय खतम करायचा. मी प्रत्येकाला बोलताय, मी एका पर्टिक्युलर तुमच्याकडे टेक्स आहे म्हणून तुम्हाला नाही बोलताय. मी आरडीसी असू द्या, कलेक्टर असू द्या, पोलीस विभागीय असू द्या, पुरेसा बाप असू द्या, मला काही संबंध नाही. जो शासकीय सेवक आहे त्यांना मी बोलतो. तर माझ्या पत्रावर कारवाई काय झाली आणि किंवा कुठल्या नियमाप्रमाणे त्याने 6 महिन्याचं मुदत वाढ दिलं तहसीलदारांनी, त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे ना. तुम्ही विचार, तहसीलदारांनी बरोबर आहे ना, मी कुठं नाही म्हणताय. जर नियुक्ती प्राधिकारी जर तहसीलदार आहे बरोबर, कोतवाल निवड समितीचे सदस्य सचिव जर तहसीलदार आहे तर अध्यक्ष उपविभागीय अधिकारी नाहीत का? ठीक आहे, त्यांना दिली, मग त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. ते उत्तर देत नसेल तर तुम्ही त्यांना उत्तर विचारा ना. तुम्ही का नाही उत्तर देत म्हणून तुम्ही तिकडून आला पत्र का तिकडे पाठवून राहिले. मला उत्तर कोण देईल? कोणाकडनं मी मागायला पाहिजे उत्तर? ते लेखी कसं राहणार आहे? त्याला लेखी तुम्ही लेखी काय पाठवलं? नियमानुसार कारवाई करा. काय नियमानुसार कारवाई करा? तुम्ही मला उत्तर द्या ना की मॅडम हा नियम नाही आहे, विषय संपला, मी हायकोर्टात जाते, मला नियम सांगा तुमचा किंवा नियमावली सोबत जोडून द्या पत्राच्या. मला शासनाचा नियम सगळ्यांना माहिती आहे की 6 महिन्याच्या आत देणे आहे. एवढं माहित असताना सुद्धा तुम्ही नियमानुसार कारवाई करा म्हणजे काय कारवाई करताय तहसीलदार? इथे टाइमपास करायला नाही मी इथं सर. मी इतक्या लांबून येते चंद्रपूरवर, माझं काय घेणं देणं? भारतीय राज्यघटनेने मला अधिकार दिला कलम 19 नुसार भारतामध्ये कुठेही जाऊन काम करत, त्यानुसार मी येत आहे ना. उगीच टाइमपास करायला येते का मी इथे? मग आता पुढे काय? आता परवाही पत्र आलं, आजही पत्र येणारच आहे, पुन्हा आज एक नवीन पत्र टाकलं. तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला रोज पत्र देतो. तुमच्यात क्षमता आहे का रोज उत्तर द्यायची? तुम्ही जेवढे पत्र दिले त्याप्रमाणे आम्ही त्यांना मला अपेक्षित उत्तर पाहिजे. मला कळवलेलं नाही. त्यांच्याकडनं तुम्ही फॉलोअप का नाही घेताय? तुम्ही त्यांना पत्र पाठवून दिलं म्हणजे झाले का मोकळे तुम्ही? तुमची जबाबदारी संपली का? कसं लिहून द्या आमची जबाबदारी संपली म्हणून पत्र पाठवल्यानंतर? मी काय म्हणते सर, इकडे बघा, मी पत्र दिलं म्हणून तुम्ही त्यांना पत्र द्या. तुमच्यातर्फे तुम्ही वारंवार अर्जदार पत्र व्यवहार करताय तर तुम्ही त्यांना वारंवार स्मरणपत्र का नाही देता? अधिकाऱ्यांना एसडीओला द्या, तुम्ही तहसीलदाराला द्या, तुम्ही स्मरणपत्र का नाही देताय तुम्ही? ते सांगा ना मला. माझं पत्र आलं म्हणून तुम्ही नका देऊ. माझं पत्र आलं म्हणून नाही, तुम्ही अर्जदार पाठपुरावा करताय. तुम्ही कुठल्या नियमानुसार तहसीलदाराला विचारले बाबा 6 महिन्याची मुदत वाढ दिली म्हणून? काल मी समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन आले, जिथे
ते जे बीड जिल्हा, परभणी, उस्मानाबाद ज्यांच्याकडे आहे ना समाज कल्याण कार्यालय 1 मध्ये, ठीक आहे. तर मी त्यांच्याकडे जाऊन आले. तिथले आयुक्त म्हणतायत की मॅडम अंबोरे नावाची केसच नाही आली आहे. 29/6/2026 मध्ये तहसीलदार लिखित देते SDO ला, कलेक्टरला, की अंबोरेनी फाईल पुटअप केलेली आहे आणि 6 महिन्यात त्याला भेटणार आहे. मी तहसीलदाराला स्वप्नात सांगितलं का त्यांनी, आयुक्तांनी, समाज कल्याणवाल्यांनी, का 6 महिन्यात त्याला भेटणार आहे म्हणून. तो ठाकूर जातीचा अंबोरे, तो मूळ बीड जिल्ह्यातच ती जात नाही आहे. तो जालना जिल्ह्यातला माणूस अंबाजोगाई तालुक्यामध्ये कोतवाल म्हणून जॉब करतोय. हे काय चाललंय सर? याची शहानिशा कोण करणार? समिती गठीत करा तुम्ही. तो खरं बोलताय की खोटं बोलताय म्हणून. एवढाही वरिष्ठांना अधिकार नाही का? काय करायचं सर सांगा. म्हणजे मी इथेच थांबायचं का? इथेच मुक्काम करायचं का? इथेच रोजही येऊन फॉलो घ्यायचं का मी? त्याच्यात आम्ही निर्णय घेऊ शकत नाही काळजी करण्याचे. तुम्ही वरिष्ठ आमच्या पेशवे साहेब असतात त्यांनी आता जसे सुद्धा असतील आम्ही आतापर्यंत जेवढं होतं तेवढं आम्ही सांगितलं असतं मला पहिले तहसीलदार साहेबांशी बोलून. एवढी एनर्जी मी तुमच्याकडे वेस्ट केली असते का माझी? ऐकतेच ना आता. आणि डायरेक्ट कसं पाठवायचं तुम्हाला कसं म्हणायचं, तुम्हालाच विचारायचं तर असं नाही, नेहमी तुम्ही मला त्या खुर्चीवर बसून दिसायचे म्हणून मी तुम्हाला बोलले ना. इतकं तर बोलले तुम्ही ऐकलंच बरोबर. आणि मग त्याचं बोलणं बरोबर आहे ना, स्मरणपत्र का देत नाही? मला एक सांगा. जरी कुठं आला नसेल नाही सर, शासनाचा नियमच आहे. तुम्ही समजा बघा, मी कुठलाही समाज किंवा कुठलाही हे म्हणून मी त्याचा विरोध नाही करताय. शासनाचा नियम काय म्हणतो की नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जो जात प्रवर्गातून नियुक्ती होते त्याला जात प्रमाणपत्र देणे आहे की नाही. अदरवाईज नाही दिलं तर त्याला बडतर्फ करण्याचा शासन सेवेतून शासनाला अधिकार आहे. मग तो प्रस्ताव पाठवायचा अधिकार कुणाला आहे? तुम्हाला म्हणजे वरिष्ठ कार्यालयाला. मग तुम्ही का नाही पाठवताय शासनाला प्रस्ताव? जर तहसीलदार SDO उत्तर देत नसेल ना, मग जिल्हा अधिकाऱ्याने त्या पुरावे बघून त्याला कळवायचं ना वरती शासनाला. प्रस्ताव पाठवतात त्यांना, विभागीय आयुक्तांना, ते त्यांना पाठवतील ना की त्याला बडतर्फ करा म्हणून. किंवा शासन ठरवेल की बाबा नाही, माझा आवडीचा व्यक्ती आहे तो अंबोरे आणि गात साहेब माझा दुश्मन आहे किंवा तहसीलदार साहेब माझे दुश्मन आहे म्हणून जर शासनाला वाटत असेल तर अंबोरेला देईल शासन. मग शासनाशी मी भेटते ना, मला काय करायचं तर शासनाच्या विरोधात जाईल मी हायकोर्टामध्ये. बरोबर आहे सर? चुकत आहे. मग तुम्ही एक अपात्र व्यक्तीला 11 वर्षापासून तो शासन सेवेमध्ये राहून शासनाला धोका देऊन तो वेतन उचल करताय, बाकीच्या तो सुख सुविधा घेऊन राहिला, सगळे लाभ घेऊन राहिला. सगळे सोबत आहेत. सगळ्या गोष्टी नियमाने जर केल्या, जसं एखादी मी कुठल्याही केस घेऊन तुमच्याकडे आली, तुम्ही नियमात बसत असाल तर करता का? अदरवाईज तुम्ही काय सांगता, या शासन निर्णयानुसार तुम्ही त्या नियमात बसत नाही. मग शासन निर्णय तुम्हाला पण लागू आहेत ना. ओळखपत्र घालण्याचा शासन निर्णय आहे, कास्ट जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याचा शासन निर्णय आहे. सगळे निर्णय तुमच्यासाठी पण दिलेले आहेत. तुम्ही का नाही अंमल करत त्याच्यावर? एकदा व्हिडिओ बनवून घ्या बरं, तिथून इथपर्यंत कोण ओळखपत्र घातलेलं आहे तर शासनाचं भैया बना तुम्ही. गडबड मी नाही करताय ना सर. कोणाला? हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय असला तर कोणाला विचारायचं? असं करू नका. हायकोर्टाचा निर्णय परवा दिवशी काढायचा असं करू. द्या ना सर मला निर्णयाची कॉपी. साहेब बघतात मला पत्र पाठवा, पण काय अडचण नाही. मला सहकार्याचं मॅडम आमचं काय. सर तुम्ही पहिले अंबाजोगाईपासूनच तुम्ही सहकार्य करता, मी तुम्हाला कुठं नाही म्हणताय. मग तुम्हाला जो नियुक्ती प्राधिकारी असतो, नियुक्ती प्राधिकारी त्याचे लाभ देणं किंवा नियुक्ती देणं, काढून देणं, पनिशमेंट तोच असतो. बरोबर. नियुक्ती प्राधिकरणाला तो तहसीलदार आहे. मग तहसीलदार होल इन्सोल नाही ना.
आहेत त्याच्याही वरती नाही अध्यक्षांना पण दिलं नाही, अध्यक्ष आहे. अध्यक्षानंतर अध्यक्ष आणि जर सचिव जर चुकीचे निर्णय घेत असेल तर त्यांचे वरिष्ठ कशाला बसले आहेत? जिल्हाधिकारी, RDC, विभागीय आयुक्त कशाला बसले? कशाला म्हणजे आम्ही बसले? पत्र पेंडिंग ठेवलं नाही. पत्र आली की आम्ही खाली देतो. पेंडिंग ठेवणे किंवा पत्र देणे विषय नाही सर. तुम्ही एवढा वारंवार पत्र व्यवहार करताय. मी 10 तारखेनंतर उपोषणाला बसताय सर. 2015 मध्ये रुजू झालं सर. 2020 मध्ये तहसीलदारांनी जात पडताळणी विभागाला, समितीला पत्र दिलं की याची जात पडताळणी करा म्हणून. 20 मध्ये पण झालेली नाही. त्यानंतर 23 मध्ये स्वतः तरंगे साहेबांनी पत्र दिलं की बाबा तू 8 वर्षापासून शासनाला जात वैधता प्रमाणपत्र दिलेलं नाही तर तू त्याच्यावर कारवाई कर म्हणून. म्हणजे 1 महिन्याच्या आत हे करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल. बरोबर. मग तरंगेचा स्वतःचा आदेश स्वतःच माणूस तो 3 वर्ष काय झोपेत होता का तो तिथे अंबाजोगाईमध्ये बसून? की तहसीलदार लाडतो अंबोरे लाडका आहे त्यांचा लेख. हॅलो, अरे ते ऋषिकेश आंबोरे म्हणून कोतवाल आहे तुझ्याकडे. हां, 2015 ला घेतले जॉईन. त्याची अजूनही जात वगैरे फॉर्म कुठे नाही का? हां हां, नाही त्याच्यात फार स्पष्ट सूचना आहेत असं. त्याला ते कालावधी दिलेला आहे ना, 6 महिन्याच्या आत त्यांनी दिलं पाहिजे किंवा त्याचं जी नियुक्ती तुम्ही आदेश असतील नियुक्तीचे ते तुम्ही मेन्शन केलं असेल त्यानुसार सेवा समाप्त केला पाहिजे. ते बघा त्याचे नियुक्ती आदेश आणि त्यानुसार कारवाई करा. तसं नाही तसं आपण काय असतं कोतवाल असो पोलीस त्या कॅटेगरीचे आपण घेतलेले आहेत ना, ते अपेक्षित आहे त्याने ते देणं. बरोबर आहे, असं कसं करावं लागेल. हां, खूप दिवस झाले, 11 वर्ष झाले. आता ते मॅडम याच्यावर बसतात समजा त्यांनी, म्हणजे एवढा विषय वाढायची गरज नाही. आता उपोषण वगैरे ठीक आहे, आता त्यांची मागणी येते. प्रश्न असा आहे की आपल्या नियमानुसार आपण चाललं पाहिजे. त्याचे नियुक्ती आदेश पहा आणि तात्काळ त्याला टर्मिनेशनची नोटीस द्या. हे कसं होईल ते पहा. तरंगे साहेब बोलत आहे. तरंगे ठीक आहे ना सर, होत असेल तर मी तर वेळ दिलाच आहे परत. तर मी आज आपल्याला तुम्हालाही माहिती आहे तुम्ही तिथे होते सर. तुम्ही असो मी असो, हां. शेवटी काम होत असेल तर कशाला वाटतं? बरोबर आहे ना सर. मी तेच विचारा ना, दास साहेब जेव्हा होते मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम तिथे आले सर. बरोबर, यांना भेटले अंबाजोगाईमध्ये होते ते. पत्र टाकून द्या. ठीक आहे. तर यांनी काय साहेबांनी वारंवार मला सहकार्य केलं दास साहेबांनी. नाही बरोबर. आणि मी चुकीची मागणी कुठली तरी केली का सर? सेतूमध्ये 6 सेतू रद्द झाले, एकावर 420चा गुन्हा दाखल झाला. मी शासन हितासाठीच काम करते ना. आज अंबोरेने 11 वर्षापासून सर आज 15,000 रुपये प्रति मानधन पकडा त्याचा. आज 11 वर्षाचा 19,80,000 रुपये होत आहे. बाकीचे सोडलं तर शासन जमा करायला पाहिजे. केलं पाहिजे, ते नियम आहे. पुढचा टप्पा तो हा, शासन जमा पहिल्यांदा करायला. ते सेवा समाप्त करावं लागेल. हा, आणि नंतर शासन जमा, जे लाभ घेतले त्यांनी आतापर्यंत आणि जे वेतन घेतलं शासनाला जमा करा. कारण शासनाकडे मंत्रालयामध्ये पैशाचे झाड लागले नाही. तुम्ही आम्ही जे कष्ट करतो ना, टॅक्स भरतो शासनाला, त्याचा पगार हे लोक घेतात सर. तुम्ही किंवा मी किंवा माझे मिस्टर असेल सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय, ते पण तुमच्या माझ्या भरलेल्या टॅक्स मधूनच पैसा घेतात घामाचा. मग एकदम बरोबर आहे. मग भ्रष्टाचार करायचा कुणाला अधिकार नाही. तू एक 10-15 मिनिटात पत्र तयार कर आणि त्यांनी जे काही नियुक्ती झाली त्याची त्या विशिष्ट कुठल्या कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे? एसटी आहे, एसटी. हा, जे काय असेल त्या कॅटेगरी त्याचं जर हे केलं नसेल तात्काळ सेवा समाप्त करण्याच्या शासनाच्या याच्यात तरतूद आहे. त्यानुसार आवश्यक ती कारवाई करून अनुपालन चालेल. आणि सर तुमच्या माझ्यासाठी 2 मिनिटं फक्त वेळ द्या. काल मी समाज कल्याण ऑफिस औरंगाबादला गेले. तिथल्या आयुक्तांना भेटलं. त्यांनी सर एसटीचं 2 मध्ये दिलाय. पहिला 1 मध्ये होता, आता 2 मध्ये वेगळं कार्यालय केलं जानेवारीपासून. तर त्यांनी 2015 पासूनचे फाईल चेक केले सर, ऑनलाईन आणि ऑफलाईन. त्यांच्याकडे अंबोरी नाही. जर एखादी व्यक्ती इथला रहिवासी असता सर बीड जिल्ह्यातला, तर त्याला कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी बनवायला किती वेळ लागतो? 6 महिने, वर्षभर जास्तीत जास्त. आणि सर्व्हिस असल्यानंतर 6 महिन्यात देतात असते लोक. पण जबाबदारी आणि हा ऍक्च्युली मूळ बीडचा नाहीये, अंबाजोगाईचा. मूळ अंबाजोगाईला त्याचा मामा असतो. मामाकडे तो शिकला लहानपणापासून. तिथेच त्यांनी खोटे प्रमाणपत्र बनवून त्याने कास्ट सर्टिफिकेट बनवून त्या नियुक्त झाला. ठीक आहे. आणि त्याचं मूळ गाव आहे जालना.
बरं. त्याचे वडील पण पारधी त्या सगळे category ते चा पण पुरावे आहेत हो ठाकूर त्या जातीचा category चा आहे की आहे नाही? एसटीचाच आहे आहे. पण तो ठाकूर मध्ये येतो आणि ठाकूर जात जी आहे जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यामध्ये एसटी येते ते आणि आपल्याकडे ठाकूर एसटी नाही मला या विषयातलं हा. कुतूहल एवढंच आहे की हा. त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही का? मिळत नाही कसे मिळणार सर इथले पुरावे असेल तर बीड मध्ये मिळेल ना आणि जालन्याची जर त्याला त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणली तर अंबाजोगाई मध्ये तर कोतवाल म्हणून काम नाही करू शकत म्हणजे त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही म्हणून तो टाइमपास करतो. टाइमपास करतो त्याला सपोर्ट आता अधिकारी नाही, नाही, करतो चुकीचं आहे ना. ते सपोर्ट आपण कसं सहन करणार? ते लगेच पत्र देऊन टाक. ठीक आहे मी आता ते करून पत्र टाकू सोबतच मॅडम, घेऊन काही जाते सर problem नाही. ठीक आहे ना सर तुम्हाला चालेल. हे करायचं काम पडणार. ठीक आहे सर थँक्यू काय? काय वाटतं? हो ते पण बघा साहेबांनी लावलेलंच आहे ना काय केलं? ओळखपत्र आले का? माझा मेन मुद्दा तो आहे बरं आज महाराष्ट्रामध्ये घरी आलेला सोडून जावं आता तुम्हाला नाही म्हणू शकत कारण तुम्ही स्वतः आजारी माणसाला पूर्ण हार्ट अटॅक होऊन देणार आता काय करायचं? अजून जवळ यायचं.